कामाला जायला लय उशीर झालाय आज. काम उरकले पाहिजे. मित्र वाट बघत असतात. जाऊन आपलं ए ए थांब थांब थांब. हातातलं घेऊन पळती तू यासाठी आणलं होतं काय? काय रडती बावळट? भूक लागली काय ना पण कोण देत नाही नुसते मारतात मला. भूक नाही. भूक लागली. पोरग काय करते काय? ए कुठं निघाला? चाललोय गावात. गावात चाललाय? हा अरे गावात काय असतं? बोंबलं तर उठला की ओरखलं की गावात गावात काय करीत असतो तू गावात? तुम्ही नाही जात, मला गावात बघावं लागते काय कोण. अरे मी नाही जात म्हणजे मी अजून जिवंत आहे ना. मी बघतो ना गावातलं काय असेल. अरे गावात काय सारखी पेंडी का तुझ्या? पोरांनी फोन केला जायचंय दवा काय बर्थडे काय. अरे एक लक्षात घे, शाळा जर शिकला असता ना तर कुठेतरी नोकरीला लागला असता. काय करायचं शाळा शिकून? काय करायचं म्हणजे? पैसेच कमवायचे ना. आणि आपल्याकडे काय कमी का पैशान पाहणार काय मोकर लोकांच्या हाताखाली काम म्हणजे करायचं? हे तो कमावलेलं आहे काय सगळं? हाय आपल्याकडं. आपल्याकडे म्हणजे अरे तू बी कष्ट केलं पाहिजे, कुठंतरी डोकं लावलं पाहिजे का असं उन्हाळवडी हिंडायचं कुंकडची कुंकड. आता बघतोयस ना मग मी तुमच्या मागे मीच बघणार आहे आता येईन. अरे पण लग्न बिग्नाचं बघावं लागेल आपल्याला. लग्न करता येईन. लय अजून लय आयुष्य आहे. करू करू कवा करणार आहे? कुठे गेली तू? आई कुठे गेलेली? असं घरात. ए आईला हिची लय गुळगुळ चलते बाबा. काय करते घरात कोणाला माहिती. अरे तुला याला समजून सांगता येते का काही? आता मी काय समजू? उठ सुट गावात पळत आहे पोरग. अरे याच्या लग्नाचं बघणं गरजेचं आहे आपल्याला. आता मी बघायचं का तुम्ही बघायचं? अरे मी बघायचं, ती माय ऐकते का? ती म्हणते करू कवा करायची? बारीक आहे काय? मग बघा ना एखादी पोरगी करून टाकू त्याचं लग्न. हो तू त्याला समजून सांग. तुझा लाड आहे ना डोक्यावरून चाललाय. मी एखादी पोरगी बघून आहे ना याचं लग्न लावणार आहे. तुम्ही मला का ओरडता हो? मी काय लाड केलाय त्याचं? बघा एखादी पोरगी करून टाका लग्न त्याचं. माझ्या पण हाताखाली सुनी येईन आणि वैताग आलाय मला. नसता बाहेर फिरत राहतो फोन करून करून वैताग येतो मला. काय असतं काय माहित मित्रांमध्ये त्याचं. बघा पोरगी एखादी. आई मी काय एवढं लवकर लग्न नसतो करीत. आणि बघा तू बाबा तुम्ही मला लग्न ठरवलं ना मी त्याच दिवशी घर सोडून जाईन निघून. मग काय बोलतो का तू? मग बावळट बिवळट झालेस का काय तू? लग्न करायचं नाही का तू? असंच म्हणजे हिंडायचंय का तुला गावभर? आणि तुला लय कामाचा लोड पडतो ना बाबांच कर दुसरं लग्न. मी चाललो. बोलता बघितलं का मुडदा? ह्याला लाज वाटते का काय बोलायचं? अरे पण मला एक सांग, ही पोरग काय चक्कर बिकर झालंय का काय? तुम्हाला माहित नाही का पोर चक्कर झालं का काय? तुम्ही बाप आहे का कोण आहे? अरे पण मला एक सांग, ह्या वयात माझा विचार करते पोरग म्हणजे किती हुशार म्हणावं लागेल ती. तुमच्या असं मनामध्ये तसे लाडू फुटले असतील नाही. लग्नाचं म्हणल्यावर. तसं काय फुटत येत पण आता चला आलंय पोराच्या मनाला तर म्हणलं घ्यावा उलच लक्षात का नको? चांगलंच बघीन मी त्याची त्याच्यासाठी पोरगी बघा आणि लग्न लावून द्या. अरे पण ती पोर म्हणते मी लग्नाला थांबणार सुद्धा नाही. आणि मग काय कोणी उभा राहायचं तिथे? माई गावात चौक घालायची काय? गुढीने घ्या गुढीत सांगा त्याला. तू एक काम कर, मला बाकीच काय सांगू नको. ती पोरग आहे ना तू या जवळ घेऊन नीट विचार, नाही तर मी ना कान फाडीन ती पोर. कान फाडा बाई. विचारते मी त्याला. तुम्हाला काय करायचं ते करा पण त्याचं लग्न लावून द्या. जा ते रानातले काम केलेत का तुम्ही? हा ती येतो उसाव पाणी लावून. जावा. तर स्वयंपाक बिपाक कर हा, कर. जेवाया. तेवढं दूर येईन अजून. अरे यार ती मुलगी दिसना इथंच बसलेली असते. आज कुठे गेली? चालते उद्या भेटेल. आता लय उशीर झालाय, येताना बघू. कुठं लेकराला शोधा बाबा. काय गेलं की कधी सापडत कधी सापडत नाही. आपा आहेत आपले आपा. काय करतो? अरे काय नाही, पोरीला बघत होतो ना. तिला दवाखान्यात न्यावा काय येड्यावर असं काय चाललंय रे? अरे लय दवाखाना केला पण आता मस्त मला नाही वाटत काय लेकरू सुधारावा जरा चांगलं व्हावं. पण ते काय आता येड डोक्यात फिरत तिला आहे. काहीतरी दवाखान्यात नेऊन ट्रीटमेंट घ्यावा काहीतरी. हा ना, हा ना. सुधारण जरा. सुधारण आता पैसा पाण्या का बघू नको. पैसा बी नाही रे. काय सांगायचं पहिलं का लेकरू कुठे गेलं हा, पाहिजे. काय इकडे गेलं दिसले बाबा मला. असं काय हा बरं, बघ बघू. बघ मिळलं तर. हा ना, हा ना, बघू हा. बघू. किती वेळ झालेला फोन करून कधी यायची काय नो. असंच आहे
वाट बघायची आणि लवकर नाही यायचं. हळूच हळूच हळूच. अरे किती वेळ वाट बघायची तुझी? अरे वाट बघायची म्हणजे मला आई बापाला सांगून यावं लागतं बाहेर जायचंय कुठं जायचंय मैत्रिणीकडे जायचंय. तू जेव्हा नाही बाबा माझं निघाली की निघाली लगेच तोंडवर करीत काम असतात मला. मला पण घरी सांगून यावं लागतं आणि एक तर तुलाच माहितीये तुला बघितल्याशिवाय माझा दिवस जात नाही. करमत नाही मला घरी तसं. बाबा मला पण मस्त करमत नाही तुला बघितल्याशिवाय. पण काय करतो घरच्यांना सांगावं लागतं आणि तो कॉलेजला पण जावं लागतं मला. तुला तर माहितीये ना. अरे हाय पण मला तुला माहिती मला पण करमत मग. मग आता करमून घ्यायचं असतं. आता घरच्यांना सांगितल्याशिवाय काय असं रोज रोज भेटणं तुला तरी बरोबर वाटतं का बरं? चुरून चुरून मला नाही आवडत असं. मग एक काम करू ना आपण काय? लग्न करू ना. लगेच लग्नाचं तुझं तर मी काय पळून चाललोय का कुठं? अरे पळून नाही पण मग असं चुरून चुरून भेटावं नाही लागायचं आपल्याला लग्न झाल्यावर. अरे हाय लग्नच करायचंय पण तोवर हिंडू फिरू मजा करू. लग्न करता येईल लग्न झालं की पोरं घरच्या झंझटी त्यापेक्षा थोडं निवांत राहायचं आता. हा तुझं तसंच आहे बाबा. दरवेळेस मी लग्नाचं काहीतरी काढलं की तुझं काहीतरी कारण निघतच. मग काय लग्न करून लगेच संसार करीत बसायचं का? अजून आताशी तर 22-23 वय आहे. अरे मग पुढचा पण विचार करावा लागतो ना. आणि आई बाबांना असं रोज रोज काय मी सांगणार बरं कारण. मला सांगावं लागतंय मला मस्त स्थळ येतात घेऊन पण काय करायचं एवढं लवकर लग्न करून? आणि जर तू आता लग्न नाही केलं तर मला बाबा स्थळ बघू राहिलेत आणि ते लग्न लावून देतील मग माझं. बघ मग मला काय तुझ्या आणि सांग बाबांना काहीतरी. मी काय सांगू बाबांना. मग थांबा म्हणावं जरा आणि लयच गडबड असते मग करून टाकू ना. करून नको टाकू. मग त्याला सांग काहीतरी. हा सांग काहीतरी. कारणच देत बसतेत प्रत्येक वेळेस. 4-5 स्थळ येऊन गेलेत मला. मला नाही का येत. माझा बाप दररोज एक एक स्थळ घेऊन येतोय घरी पण मी तुझ्यासाठी काय तरी सांगून माघार लावतोय ते. हा. तू माझ्या संग लग्न करणार आहे का नाही ते सांग मला. आल्यावर 2 शब्द प्रेमाने बोलावा. आलं की तुझे लगेच भांडणं लग्न. अरे काय आहे? थोडं प्रेमाने बोल की. कायसाठी भेटतोय आपण? अरे आता लय वेळ झालं मी आलेले. एक काम करू आपण संध्याकाळी भेटू. परत आई बाबा बघते कुठे गेली. हा आणि संध्याकाळी आहे ना असं गडबडीत नाही जायचं. टाइम काढून यायचं मग. येते बाबा पण आता तर जाऊ दे मला. बरं चालतंय जा. हा. हा गेली जाऊ दे संध्याकाळी बघू आता. आता तर काय नाही. काय रे काय पाहिजे हे गेल्यांनी नको नको करून टाकले आम्हाला फार. सोटवा दुकानात यावा जापाय जा निघून जा म्हणतोय ना. कोणाला येड रे? अय काय हा काय पाहिजे रे? आयचं याड पडतंय. आईला या पुरीचे काय करावा? चल
सांगितलेलं कळत नाही तुला. चल चल गाडीवर बस, इकडून ये. योक आता आहे ना, मी त्याला पोरगी पाहिलेली. बघितली का? हा, आणि पोरगी बी ना एकदम श्रीमंत घरची. अडचण कुठली नाही, पोरगी एकदम सुंदर. श्रीमंती नसा का, पण आपल्याला सांभाळून घेतली पाहिजे, त्याला सांभाळलं पाहिजे. हे अरे. पळणं, हिंडणं फिरणं बंद झालं पाहिजे. तिथं महत्वाचं आहे. आता ही पोर कसंच आटोक्यात आहे ना, धड काय आपलं ऐका बी, आणि लाड जरा कमी कर. तू ऐक जरा. आता तुम्ही म्हणता लाडच करते लाड करते, मी लाड काय केलंय बरं सांगा बरं. नाही तो काय केला नाही, पण तू आहे ना काय करते, माझ्या पाठीमाग आहे ना 10-5 लागले ना की लगेच खर्च आहे द्यायचे. ती उन्हाडवणी हिंडत आहे गावात. एकुलतं एक आहे म्हणल्यावर असं अरे वाटतं एकुलतं एक, द्यावं. ती तिथं झकमारी झाली. अजून एखादं होऊन दिलं ती परवडलं असतं. पुढे गेलंय ती. आहे बाहेर. अक्षय, ए अक्षय, हा बाबा बघ काय म्हणते. काय बाबा, काय नाही, तुला एक पोरगी पाहिली. मी तुम्हाला म्हणलो होतो मला नाही करायचं लग्न. काय म्हणला तू? कान फाडा टाकीन एखादी. जर दमाने घ्या दे, मी सांगते भावड टेकर तू. अरे लय चांगली पोरगी बघितली आणि सुंदर बी आहे. हा म्हण की लग्नाला. काय तुला काय माल तुझ्या डोक्यात चालले मला काय कळतच नाही. अरे बावळाटा, एकुलती एक मुलगी आहे त्यांना, आणि त्यांच्या घरी ना जाळता जाळायचं नाही, एवढी श्रीमंती. आणि तुला एक सांगतो, पटली तर हा म्हण. बाबा पैशाचं जाऊ दे, आपल्याकडे उता आला पैशाला त्याला, पण पोरगी स्मार्ट पाहिजे तर मी हमीद असतो. हा अरे तेच तर बाबा सांगते तुला. मला सांगत होते शोधून सुद्धा सापडणार एवढी सुंदर मुलगी आणि पैसे तर एकदम कोट्या दिशेत ते. मग तुला अजून काय पाहिजे? हा पण मला नाही पटली तर मी नाही म्हणलं, बाबा ओरडत आहेत मला. अरे बाबा त्याच्यासाठीच तर सुंदर पोरगी बघितली आणि शेवटी एकुलती एक. अरे सगळ्या- मला एक सांग, वारडात म्हणजे मी बाप आहे. आजकालची पोरं कसे माहित नाही होय तुम्हाला. कसे आहेत म्हणजे? ह्यांच्या कोंबड्याने रात उजेडाचे ना, आपण असंच बसायचं काय? वादच घालायचंय का आता चांगल्या गोष्टीसाठी? जाऊ द्या त्या सोडून. चला जातो, काही काम करायचं असेल तर करा, जा तुमचं काही तुझं करायचं. आहे ना, ह्यानीच तो उद्योग वाढून ठेवल्या त्या पोराची. तुला मी 70 बाऱ्या सांगितले, पोराचा लाड कमी कर. ओरडू नका ना, आता झाले तर लग्नाला तयार. अजून ते मोडन मग झालं का? झाला तर नाही, बांधून लग्न लावीन. माया नाद नको करू. जाऊ, हा, चांगलं सांगतो माणूस तर काही. अरे यार, आज दिसा ही मुलगी. कुठं गेली असन बरं? काल नाही, आज नाही, इथेच असती. हो ताई, इथे तुमच्या दुकानाच्या जवळ एक मुलगी असती, दिसत नाही एवढ्यात ती. असं ती इथंच असते कुठतरी, बहुतरी इथंच असते इथं बघा, कुठतरी असं इथंच असते. तुम्ही कधी पाहिली का काल? हा होती इथंच असते ती कायम. हा, मी दोनदा पाहिलं, दिसली नाही मला. असं कुठतरी असं तिथं बघा जवळपास. ताई एक काम करा ना, 2 वेफर्सचे पुढे द्या बरं. ओके, थँक्यू. घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको. बघ तुला खायला आणले. धर धर धर, खायला आणलंय. हा, त्या दिवशी मी जरा टेन्शन मध्ये होतो, त्याच्यामुळे तुला रागाने बोललो. मला नंतर लय वाईट वाटलं. हळूच का, हळूच का. मला वाईट वाटलं म्हणून मी तुला शोधत होतो. काय झालं असं, एवढी चांगली मुलगी अशी वेड्यासारखं करते काय? म्हणजे मला वाटतंय जर हिच्यावर दवाखान्यात उपचार वगैरे केले तर ही व्यवस्थित होऊ शकते. चांगली मुलगी आहे, पण हे असं पाहिल्यावर बरोबर नाही वाटत. सावकाश का, सावकाश का. ऐक ना, मी काय म्हणतो, ऐक, घाबरू नको. तुझे आई बाबा कुठे आहेत? अरे सांग ना, घर आहे ना तुला? कुठे आहे घर? घरी आई बाबा आहेत? मला घेऊन चलशील त्यांच्याकडे? हळूच का, सांडू नको खाली. मला नेशील आई बाबाकडे, नेशील नक्की? किती, कुठे आहे घर, कुठे आहे तुझं? सांग ना कुठे आहे. चल आपण जाऊ घरी तुझ्या. चल, मारणार नाही तुला. चल चल.
घरी जाऊ आपण, चल. अरे ते नको, हा हे घे. हा, चल चल खाली उतर. सावकाश सावकाश सावकाश. राम राम राम. कुठं शोधायचं या लेकराला? फिरून 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 पार दमून जाते माणूस. ते दिसत नाही. गाड्यावर चल. येते. शहाणी आहे तू, चल बस तिथं, बस. आलं मज बा. ये आगे बस ना, बस बा बस. कुठे गेलती तू? तुम्ही कोण? लक्ष ठेवत जा ना मुलीवर. आता काय लेकरा मस्त लक्ष ठेवतो, पण ती मला सांगून जाते जायचं नाही न बाळ. बाबा काय होतंय आता, जमाना बघा कसा आहे. लय वाईट जमाना. आता काय करावं. आणि ती ना तरुण मुलगी. हो ना आता बापाचं काळीच आहे हो माझं. बस वाटतं. तुम्ही तिच्या उपचार वगैरे केलते का? काय जमल तेवढं. काय उत्पन्नाचं साधन नाही. करतो थोडंफार, प्रत्येक तरी लेकरू कुठं गोळ्या खायला थांबत इथं चांगल्या दवाखान्यात न्यावा तर पैसा नाही. मी जर तिचे उपचार केले तर चालेल का? साहेब तुम्ही उपचार करून तुमचे पैसे कुठून देणार हो आम्ही? काय अहो जाऊन द्या, पुण्याचं काम आहे. सावकाश. तुमची पण तब्येत नाही बरोबर राहत आणि तुम्ही कधी तिचा दवाखाना ते पाहणार. मी ना तिचे उपचार करतो. लय उपकार तुमचा बा. त्यांच्याबरोबर दवाखान्यात जाशील, जायचं, गोळ्या खायच्या. हा गोळ्या खायच्या. माझं सोनं चांगलं झालं पाहिजे ना. शान व्हायचं आहे की नाही. जा दवाखान्यात जाशील ना साहेब बरोबर. हा जायचं, मस्त राहायचं, येड्यावेड नाही करायचा. काय आहे, तरुण मुलगी आहे. आणि बघा दवाखान्यामध्ये सगळ्या सुविधा निघाल्यात. त्याच्यावर उपचार केले ना ती व्यवस्थित होईल. नव्हतं येडू नव्हतं लेकरू. आता काय आमचं नशीब म्हणायचं तर करायचं. चालतंय, मी जरा दवाखान्याची वगैरे चौकशी करतो. हो लय लय उपकार. असू द्या. मी 1-2 दिवसामध्ये मग तिला आपण दवाखान्यात घेऊन जाऊ. येतो मी. हा चालतंय, येऊ. ओके, काळजी घ्या तोपर्यंत. हो. लक्ष राहून द्या तिच्यावर. काय काय खाल्लं बाई तू? काय काय खाल्लं? हा अगं हे चांगलं नाही ना. हे कुठून आणलं गोळा करून? नाही खायचं असलं ना. चल भूक लागली तुला, जेव आपण. चला हाय भाकरी आपल्याकडे थोडी. चला जीव थोडं थोडं आपण. आणि आता जाऊ नको, साहेब त्याने तुला न्यायला. चला चला शान लेकरू माझं, जायचं नाही. चला मस्त जीव आपण. बा काय झालं खुशी? लय अचानक फोन करून बोलवलंय. अरे असंच बोलवलं होतं, म्हणलं आता भेटावा बोलावा. लय दिवस झालत ना. बेटाइम बोलावलंय. मला वाटलं घरी कोण नाही तवा मला एकांतात बोलावलंय तू. आता घरी नसलं कोणी म्हणजे तुला बोलवायचं का? हा मला वाटलं आता बोलावलंय घरापाशी म्हणते इकडे माग या. असंच बोलवलं होतं. काय बोलायचं नाही का मी? नाही बोल की, काय म्हणते? काय नाही, तू सांग कसं. हे सांगायचं होतं मला पण. मला एक स्थळ आले. काय? मग घरच्यांनी स्थळ आणले. मग घरचे स्थळ आले मग ना कर ना तू. मला कसं सांगितलं त्या दिवशी? हा मस्त ना करा, मी तेच चाललंय आता. पण तू काय निसतेस ये भेट बोल हेच चाललंय. हा मग काय करायचं असते? काय आजपर्यंत तू कधी काही दिलंय का? काय अंगाला हात लावून दिलाय का कधी? ते लग्नानंतर काय करता येत नाही का? आणि आधी केले काय होते का? हो शान्या, लग्नानंतर तेच करायचंय. तेच करायचे ना. मग मला लग्नच नाही करायचं मग तुझ्याकडे. माझ्यावर लग्न नाही करायचं म्हणजे? मग मग कुणावर तुला करायचं? एवढा भरोसा नाही माझ्यावर, मला लग्नच नाही करायचं मग तुझ्यावर. मग कुणावर करायचं? कुणावर करायचं तुला लग्न? हाय मला घरच्यांनी स्थळ बघितलंय ना, त्या पोरीला मी हा म्हणतो. मग काय म्हणला? अरे एवढा नीच असतील मला वाटलं नव्हतं. मग काय केलं मी? नालायक. असं काय वेगळं केलंय? काय केलंय? अरे मग माझं काय? तुझं काय? तुला घरच्या येत बघा त्याचं स्थळ करून टाक लग्न तू पण. अरे किती बिना अकलीच आहे तू. अरे मी तुझ्यावर प्रेम केलंय मनापासून. हा प्रेम केलंय, मग तुला बाकीच्या गोष्टी करायला नाही लागत. आणि एवढंच प्रेम लागतं का बोलायला, बसाय बोलायला? मग प्रेम कशाला म्हणतेत? हा मग कर प्रेम आणि कर तिकडे दुसरीकडे लग्न. मी बघतो माझ्या पद्धतीने करतो मी पण लग्न. आणि घरच्यांनी मला जागा बघितली का? करोडपतीत घरचे. आणि पैशाचं जाऊ दे, पोरगी नाही एकदम सुंदर आणि दिसायला लय भारी पोरगी ती. तू म्हण नाही. अरे मला पण भंगार समजू नको. मी पण लय श्रीमंताच्या घरची आहे. तुला आजपर्यंत सांगितलं नाही फक्त. हा माहिती मला किती चांगली आहे तू पण. अरे तू फक्त पैशावर आणि शरीरावर प्रेम करणारा मुलगा आहे मला माहित होतं. आणि लोक मला सांगत होते, पण मी विश्वास नाही ठेवला. तुझ्या प्रेमावर विश्वास ठेवला. पण इतका भंगार असशील मला वाटलं नव्हतं. ए भंगार कोणाला म्हणते? बघ तुझ्या पद्धतीने.
नको. तू बी कसं लग्न करतो ना ती मी बघते. हा बघतो कसं मोडते. अरे घरच्यांनी जमावला विषयच नाही त्याच्यात, मी हामान नाही त्या पुरीला, कळालं का? हा म्हणणार आहे, जा जा असे लय पाहिलेत मी पण. चल तू काय लोणचं नाही करायचं, भांगारा तोंड नको दाख परत. ह्याला कोण अप्सरा भेटती आणि ह्यो कसा लग्न करतो ती मी पाहतेच आता. गोळ्या खातीन टायमाला. खाते बाबा. आता कसं मस्त झालं ना माझं लेकरू, नाही तर काय रे काय अवस्था करून ठेवली होती जीवनाची. वेड्यासारखं कुठतरी फिरायचं, कुठतरी बसायचं, काहीतरी खायचं, लोकांनी खोड्या करायच्या, मस्त राहायचं बाळा. आता कशाचं चांगलं बाबा, जेव्हापासून मी नीट झाले ना तेव्हापासून टेन्शनच वाढले माझं. ते बाळा आता कसं टेन्शन घे, आता नाही टेन्शन घ्यायचं ना, तुझं बाप आहे ना तुला. मी येडी होते ना तीच लय बरं होतं बाबा. नाही ग अजून किती हाल व्हायचे. काय कपडे, काय अवतार, काही खायची तू. माझी तेच लाईफ चांगली होती. मला सांग. आताच्या लाईफ मध्ये ना मला जगता येते ना मला मरता येत. अरे तसं नको करू ग, तुझ्या भरोशा होतो मी जिवंत. माझ्या लेकराला काय झालं मग, मला मला मी राहील का जीवन? सगळं काय होतंय मला सांगते. काय अडचण आहे तुझी? कोण त्रास देते तुला? सांग ना मला. नाही बाबा नाही, बघते माझं मी, काय नाही. सांग ना मला. बापाला नाही सांगणार? कसं सांगू मी बाबा? अरे आपण आहे ना मनात ठेवलं की तू सारखं तुला त्या गोष्टीची चिंता लागून राहील. माझ्यापाशी मन मोकळं कर, आपण मार्ग काढू. नाही बाबा मला कशाचं टेन्शन नाही, तुम्ही बसा मी येते. कुठं जाते? काही नाही, मी बघते माझं मी. मंदिरात जा आणि आपलं ते देवा पुढे थोडस हे कर. हा बाबा. काळजी घे बाळ. मला नको वाट पाहायला लावली. हा बाबा तुम्ही बसा. मी तर आशा सोडली होती लेकराची, चांगली होती का नाही होती. इकून तिकून लेकरू चांगलं झालं. आता परत काही माग लागलं बघ, सांगा ना बोला ना, नाही सांगितलं कसं समजायचं. काय करावं लेकराचं, गोष्टीतून बाहेर पडलं. बाबा बाबा काय लय विचारत दिसताय तुम्ही. काय विचारायचं ते, लेकरू चांगलं लागलं वर अंकीला. आता मस्त हा एकदम छान झाली. मस्त. कुठे गेली पूजा? काय झाले साहेब, थोडस हरवल्यासारखं वाटतो. हा मला पण आहे ना ती थोडीशी अशी कुठतरी विचारात अशी- गुंतल्यासारखी, जरा टेन्शन मध्येच वाटली मला. काय झालंय, कोण काय म्हणलंय, काय बोललंय, काही समजायला तयार नाही. तिला म्हणलं अगं सांग मला, नाही म्हणली. काळजी वाटायला लागली परत लेकराची. नाही तिला विचारावं लागेल, तिला काय म्हणजे मग- औषध गोळ्या व्यवस्थित हो घेते ती? गोळ्या मी आता जवळ बसून आम्ही सांगतोय, जेवतोय, खातोय, काहीतरी हुरहुर आहे. हा मला पण जाणवलं, त्यामुळेच मी तुम्हाला भेटायला आलो. म्हणलं ती असेल इथं. बरं मी पाहतो कुठे आहे ती. काहीतरी अडचण आहे, काहीतरी अडचण हा. आहे भेटली. टेन्शन मध्ये वाटली मला. हो. चालते. मंदिरात जाते म्हणली, तिच्याशी बोला, समजत घाला तिची उलशीत. अजून काय करायचं तर मला बा, आपण दवाखान्यात जाऊ, अजून चांगल्या गोळ्या घेऊ, काही करू. चालते, तुम्ही नका काळजी करू, पाहतो मी. हा हो. येऊ. हा देव माणूस भेटला म्हणून तरी थोडस रांकीला लागले. काय झालं असतं माझ्या लेकराचं. देव सारे. माझ्या जीवनात आता काय अर्थच नाही उठला. मी जगून तरी काय करू, त्याच्यापेक्षा मेलेलंच बरं. पूजा, ए पूजा, कुठे चालली? जगून तरी काय पूजा. करू, अगं थांब ना. या जगात काय प्रेमाला पूजा. काहीच नाही. असं का करते तू? थांब थांब पूजा. ए ए ए थांब. अगं काय झालं तुला? रडतीस का तू? रड नको. काय झालं मला सांग. काही नाही. काहीतरी त्रास होतोय तुला, मला सांग काय झालंय. नाही अगं मी 4 दिवस झालं वेड्यासारखं तुला शोधतोय. आता मला कामाच्या ह्याच्यात मला वेळ नाही भेटला. मी बाबांकडे पण आलो होतो. बाबा पण मला म्हणले की पूजा जरा टेन्शन मध्ये वाटते. काय झालंय? तू आता व्यवस्थित झाली. नाही मी सांगू शकत नाही माझं टेन्शन तुम्हाला. अरे एवढं असं काय न सांगण्यासारखं काय? सांग सांग काय झालं. रडू नको. मला सांग तू कुठे चालली होतीस? आत्महत्या करायला चालली. आत्महत्या? अरे परत वेडी झालीस का तू? अरे तू आत्महत्या केली तर ते बाबा पण मरतील आणि माझं काय? म्हणजे अगं
मी पण तुझ्यावर प्रेम करायला लागलोय. मला सांग ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझ्यासाठी मी वाटेल ते करील. सांग मला काय झालं. मी नाही त्या लायकीची. मी नाही त्या अरे, लायकीची राहिले आता. असं काय झालं? कसं सांगू मी तुम्हाला? नाही सांगू शकत. अरे रडू नको, सांग ना प्लीज, सांग ना काय झालं, सांग. ऐकायचंय ना? तर ऐका. मी 4 महिन्याखाली एका मुलावर प्रेम करत होते. माझं जीवापाठ प्रेम होतं त्याच्यावर, पण त्याने मला धोका दिला. त्याने मला फसवलं आणि त्याचं बाळ माझ्या पोटात आहे. मला सांगा, मी कुठल्या तोंडाने तुमच्या सोबत लग्न करू? काय? कोण येतो? इकडे बघ, कोण येतो? पूजा, कोण येतो? हो पूजा, तो कोण आहे त्याचं मला नाव सांग. आणि बघ इकडे बघ, ऐक ना, माझं आहे ना तुझ्या मनापासून प्रेम आहे. एवढ्या दिवस आपण भेटलो आणि मला म्हणजे तुझी परिस्थिती पाहता मी काय म्हणतो, तू आहे त्या परिस्थितीमध्ये मी तुला स्वीकारतो. आणि खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुला धोका देणार नाही. नाही हो, माझा या प्रेमावर विश्वास नाही राहिला. मला नको अरे, आहे काय, तुम्ही जावा. ऐक ना, त्याचा कार्यक्रम करतो मी. तू फक्त आहे ना, मला फक्त सांग की माझ्यावर प्रेम आहे का नाही. तुला त्याने त्रास दिलाय ना, त्याला त्याच्या पापाची शिक्षा मी देतो, तेवढा मी समर्थ आहे. हे बघ, तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही, पण माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. त्याच्यामुळे ना प्लीज तू माझ्या बरोबर चल. आपण आहे ना, चल आपण त्याचा पण कार्यक्रम करू आणि नंतर आपण आपलं लग्न करू. हा चालते? थोड्या वेळ इथेच बसते. देवापाशी बसली कसं प्रसन्न वाटत. का ग लय नाराज? नाही ग, काय नाही. लय नाराज दिसली म्हणून विचारलं. आता देवाच्या दारात येताना नाराज नाही ना हो माणसानं. काही अडचणी अशा असतात की ते सांगताच येत नाही. म्हणजे अगं, होतं माझं एका मुलावर प्रेम आणि मला धोका भेटलाय ग. काय? माझं पण असंच झालंय ग. लग्नाच्या आशेत मी त्याच्यावर प्रेम केलं आणि म्हणला बी लग्न करीन, पण नाही ग. काय ग, त्याचं नाव काय होतं? अगं, ते आपल्या गावातला अक्षय नाही का? अक्षा? अगं, मला पण त्यानेच धोका दिलाय. अगं, तुला फक्त धोका तर दिला असं. माझ्या पोटात बाळ आहे का त्याच? काय? अगं, असं कस काय झालं? त्याच्या पायात तर मी वेडी फिरत होते ग. आणि एक मुलगा आहे, ती माझ्यावर जीवापाठ प्रेम करत आहे. त्यानेच मला नीट केलं. ह्या अक्षाला चांगला धडा शिकवलाच पाहिजे. अगं, आपल्या दोघीचं आयुष्य वाटोळ होता होता राहिले. अजून किती मुलींचं वाटोळ केलं असन त्याची त्याला माहिती. हो, किती वेळ झाला, कधी येणार आहेत पाहुणे? अरे येते ना, आपला रस्ता एवढा चांगला आहे का त्यो? ते पण आहेच म्हणा. रस्त्याची कामं चालू इथं. येते ना ती निघालेली. बाबा, कोण आलेलं इथंच मला बराच वेळ झालेला आहे. हेच आहेत का? आले आले. ये. बस बस बस. बस. नाही, पाहुणे आहेत ना. वाटच बघत होतो, म्हणलं कवाशी येतात काय काय. आता आमचे रस्ते काय एवढे लय चांगले आहेत का? जाम झाला राव त्या रस्त्याने. काय झालं, रस्ते थोडे खराब आहेत त्याच्यामुळे आता टाइम लागतोच ना. बरं, प्रवास व्यवस्थित झाला का? आलो हळूहळू हळूहळू आलो घर दाखवा. तर बरं भेटलं ना झालं. तुम्हाला घर व्यवस्थित. भेटलं काय राहिलं काय तेव्हा आलतोच मी. कसं काय? हा, मग खरंच हे पोरगी महत्वाचं सुंदर आहे. निवडली तुम्ही. मग आपली पसंत म्हणजे काही कमी नाही समाजाची. अहो, एकुलती एक मुलगी आहे माझी. हा नाही, ती आहे ना, काय बरोबर आहे. कशीच कमी नाही करणार अहो, मी. आमच्या आणि घरी पण ती ना एकदम राणीसारखी राहील बघा. आमच्या हा. घरी कशाचीच कमी नाही. आपल्याकडे काय कुठलं कमी नाही तसं. आपलं स्थळ आपल्या जवळ तुडीतलं आहे, काय अडचण नाही. प्रॉपर्टी तुमच्याकडे भरपूर आहे, माझ्याकडे भरपूर नाही, आहे. काय तशी शेतात काम हा. करायला सगळे नोकर आहेत. हा. घरातले पण बघायला आहे. अजून विशेष म्हणजे तुम्हाला सांगू का, माझी बायकोच कामाला नाही, रानात गेलेली नाही तर काय हा. विषय. पोरगी काय जाईन तुमची. काय जाईल तेव्हा. हा, त्याला का मार. अक्षय, हा, बोला ना, बोला ना, ए बोला. अक्षय, अरे बाहेर ये. हा आमचा मुलगा अक्षय. ह्या? अरे, ओळखती कधी काय त्याला. झालं? मग चांगलाच ओळखते याला मी. अक्षय, नालायकाला. असं काय बोलती? लय नालायक आहे एक नंबरचा. अरे पण झालं काय? काय झालं काय विचारता? तुला लखोपती पाहिजे होती ना? बघ, माझा लखोपती बाप आणि मी त्याची अप्सरा. आणि तुझ्या बापानीच हे स्थळ दाखवलंय.
लागला शहाणा मोठा. अहो पण अरे झाले काय, काय झाले मला सांगाल का कोणी? अहो, झाले काय? अरे सांगशील काय झाले? अरे मला तू कमीत कमी तू तरी सांग काय झालंय नेमकं. असा भामट्यावणी मान काय खाली घालतो तू. कशाची काय ते भंगार पोरगी काय दाखवली काय म्हणला ए, काय म्हणला तू? अहो, थांबा, शांत व्हा, शांत व्हा. झालं काय? अहो, थांबा. अहो, सांगा की तुम्ही काय अहो झालं, पाहुणं झालं काय? एक मिनिट ऐकू द्या. काय झालंय? अहो काय विचारता त्या भंगाराला? तुमच्या पोराला एक रोज नवीन एक पोरगी लागती फिरायला हिंडायला, आणि मलाच नाही तर कित्येक जणींना फसवलंय काय माहिती ह्यांनी. लाज वाटाय पाहिजे तुला हा? आणि पाहुणं तुम्ही ही संस्कार दिलेत काय पोराला हा? अहो, असं काय बोलता भाऊ? असे संस्कार देऊ का आम्ही? कोणत्या आईला वाटेल बरं आपला मुलगा असा बिघडावा म्हणून? सांगा बरं. अहो गेली ढकलून देईन माही पोरगी तुमच्या दारात घरी येण्यापेक्षा बाबा भिकाऱ्याला देईन. हा मला बी हीच म्हणायचंय, ह्याच्या संग लग्न करण्यापेक्षा एखाद्या भिकाऱ्या संग लग्न केलेलं परवडन मला. अरे यांनी कोणची चौघालाच ठेवली अजून. आणि बाबा हे बघा, आता ही कोण? अहो मी तरी वाचले, पण ही पोरगी तर गरोदर आहे हो त्याच्यापासून. पूजा हाच तो हरामखोर ना? किती जणांना फसवलं रे तू? हरामखोरा अरे काय लाज वाटते का कुत्र्या? ए पांडगोळा इकडे पुढे किती जणांना फसवलं तो? तुम्ही एक काम करा. बोल ना आता. काय नाही, काम नाही पाहुणे, करायचं आणि काय इकडं. नाही. प- हो, अरे पाहुणे, ऐका. लाज वाटायला पाहिजे तुला कमीत कमी ही पाहुणे. 2 शब्द मला सांगायचे ना. पाहुणं, हा? बाप होतो ना मी हो, तुझा. एक मिनिट थांबा. हा, बोला. पोलिसांना बोलवलंय, आरामखोराचा बंदोबस्तच करायचा. आणि परत कोणत्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे. अरे मला तू सांग, तुला बहीण बाळ नाही म्हणून तो हे उद्योग केलेत का? 2 पोरींना फसवायचं. अहो याला जन्म हा? देताना माझा जीव कसा गेला नाही? कोणाला मला आराम दिवस करायचं तरी काय? बघायला भेटले हो, आराम नसते. बरे. हा? सगळं अरे नालायक तुझ्या हौसाच्या पुटी किती पुरींची बरबाद केलं जीवन तू. हा हरामखोरा, तुला अक्कल बिक्कल कवा येईन का नाही? हो, आई बाप म्हणून आपण संस्कार करायला याच्यावर चुकलेलो येतो. आणि मला एक सांग, लोकांच्या लेकराची हे वाटोळ करायला निघालेला मनुष्य साहेब, माझं एक म्हणणं आहे, जेवढी कठोरात कठोर शिक्षा असेल तेवढी त्याला करा. आम्ही आई बाप म्हणून चुकलेली माणसं आहेत. तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय करायचं तसं करा. बाबा माझी चूक झाली, असं नव्हतं करायला पाहिजे मी, पण झालंय. पूजा तू पण मला माफ कर बाबा, मी तिच्यासोबत लग्न करायला तयार आहे आता. तू करशील रे माझ्यासोबत लग्न, पण मी नाही करणार तुझ्यासोबत लग्न. का करू? माझ्या वाईट काळात माझी साथ सोडून गेलीस तेव्हा हा माझ्यासोबत होता, त्यांनी माझी साथ दिली. वेडे झालते रे मी तुझ्यासाठी, रस्त्याने भटकत फिरत होते, माझ्यावर त्यांनी उपचार केले. माझ्या बापानी, माझ्या आई बापानी असंच सोडलं होतं रे. माझा बाप गरीब आहे, आम्ही गरीब लोक आहेत. मला काय माहित तू माझा एवढा वापर करून मला रस्त्यात सोडशील म्हणून. आता मलाच तुझ्यासोबत लग्न नाही करायचं, आणि तू माझंच काय, हिचं पण आयुष्य वाटोळ करायला निघाला होता ना. तुझ्यासारख्याला ना तर फक्त पोलीस स्टेशन मध्येच जागा, आमच्यासारख्याच्या आयुष्यात नाही. आणि कृपया करून माझं तोंड पण बघू नको, आणि मला तुझं तोंड पण नाही बघायचं. मी त्याच्यासोबत राहणार आहे, त्याच्यासोबतच मरणार आहे. माझं जीवापाठ प्रेम आहे त्याच्यावर. मला तुझ्याशी लग्न नाही करायचं. माझ्या तोंडासमोर सुद्धा नको येऊ. निघ, चला बाबा. लय सहन केलो माझ्या लेकरानं. अहो ती मेली असती, ते साहेब नाही भेटत ना, तर ते लेकरानं आतापर्यंत जीव सोडला असता. त्यांनी तिचा दवाखाना उपचार करून नीट झाल्यावर समजलं तिच्या पोटात बाळ आहे. काय करायचं माझ्या लय सहन केलो, लय सहन केलं. ऐका पाहुणं, आज फक्त माझ्या मुलीला माहित होत मुलगा, म्हणून माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यासाठी वाचलं. तर आज आम्ही लग्न जमायला चालू असतो, पण यांनी परत काय कुठं केले नसते कशावरून. आणि जेवढे मोठे तेवढे खोटे येत राहू तुम्ही. हा चुकलं, खरंच चुकलं आमचं. आम्हाला काय माहित हा नालायक असं निघणार आहे म्हणून. अहो तुम्ही लक्ष पाहिजे त्याच्यावर, संस्कार तुम्ही काय दिले त्याच्यावर? पाहुणं, आता संस्कार करण्यातच चुकलो. आणि मी माझ्या श्रीमंतीच्या जोरावर गेलेला माणूस होतो. माझ्याकडे बी कमी नाही, पण त्यो पोरांनी फायदा घेतला माझ्याकडून. आणि पोरग काय करतंय याच्यावर माझं लक्ष नाही राहिलं. ही चुकी तुमची आहे ना. त्याच्यामुळं हो का, तुम्हाला बोलावण्याची माझी सुद्धा लायकी नाही. माफ करा, मला चुकलंय माझ्याकडून. तुम्ही माझ्यापर्यंत इथपर्यंत आलात हो का, काही चुकलं असेल माफ करा. तुमच्या हिशोबाने तुम्ही पुढं पी पोरगी द्या. अहो तिकडे माहिती एखाद्या गरीबाला देईन मी.
काय मी सांभाळ करीन त्या त्यांचा जावा सकट, पण त्या श्रीमंताला नको. एवढी बेकार परिस्थिती. बाबा तुम्ही काय काळजी करू नका. कायदा काय असतो ना ते आता ह्याला मी दाखवतो. किती पुरींचं आयुष्य बरबाद केलं नाही त्याला सांगतो. आणि तुम्ही आई बाप आहेत ना त्यांचं, तुम्ही पोलीस स्टेशनला यायचं, काय असेल ते तिथं कागदपत्राची पूर्तता करायची. राहुल सर निघतो मी आता. त्याचा ए, चांगला चल. कार्यक्रम लावा. त्याचा लावतो बरं. कडी फोडायलाच लावा. घेऊन जा तुमच्यामुळे न्याय भेटला हो माझ्या लेकराला. काय झालं असतं आमचं. बाबा अजून एक मी काय तुमचा उपकार नाही केला. माझ्या मनाला जे वाटलं ते मी केलं. पण बाबा तुम्हाला एक विचारतो, माझं पण पूजावर आहे ना मनापासून प्रेम झालंय. त्याच्यामुळे ना मला तिच्या बरोबर लग्न करायचंय. हो हो. तुम्ही जर परवानगी देत असाल तर. तुझी काय अडचण? फक्त लेकराला माझ्या जीव लाव. की बाबा काही काळजी करू नका. चला येऊ का आम्ही आता. तुमचं काय चहा प्या पाणी प्या सुद्धा आमची इच्छा नाही. आम्ही जातो. चल चल खुशी चल. अरे जाऊ दे, नको विचार करू. हो आपण पोरग एकटं म्हणून कोणतं कमी केलं तरी मला सांग ना तू त्याला. काय कमी केलो आपण त्याला? अरे- तो म्हणाल ते दिलं, ते म्हणाल पाहिजे ते म्हणण्याआधी त्याला आपण देतो. आणि मला तू सांग, 400 मागितली त्याला 500 होती. आणि त्या पोराने आपल्याला काय दिवस दाखवले. त्या लाडामुळेच तो बिघडला हो. आणि त्याला बहीण नाही कुणी नाही, एकटा म्हणून झालं ना. अरे लई प्रॉपर्टी या श्रीमंतीला काय करते. आज आपला अख्खा नाकापाडा झाला इथं. समाज काय म्हणणार आहे उद्या आपल्याला. अरे लई श्रीमंत आहे आणि काय लोकांच्या चुक्या आहेत. तर तो काय बोलला, अरे मी एखाद्या गरीबाला मुलगी देईन पण श्रीमंताच्या घरी नको. काय चुकतंय त्यांचं. अशी पोरं जन्माला यायच्या ऐवजी वांजुट राहिलेलं परवडत. अरे निदान समाज मानला असता, यांना काही नाही. आता असून नसल्यासारखं. जाऊ दे, त्याचा पस्ताव करून उपयोग नाही. चल जाऊ दे, होऊन जाणाऱ्या गोष्टी जात्यात रे. चल उठ उठ.